नर्मदे विहार हे आपण पाहतोय टाकिन घाटाच्या जवळ। इथं डोंगरावरच खूप मोठं वडाचं झाड आपल्याला पाहायला मिळणार आहे। जवळपास 201 मीटर त्याची पूर्ण रुंदी असावी, सगळी घेरा त्याचा आपण पाहणार आहोत। इथे वडाचं झाड आहे। त्याचा घेरा एवढा मोठा आहे की दिवसा सुद्धा भीती वाटावी। छोटंसं गाव आहे आणि त्या गावाच्या बाजूला आहे वडाचं झाड आहे। खूप मोठा आहे, खूप मोठा आहे। एक कल्पनाच होत नाही की एवढं मोठं वडाचं झाड मी पहिली वेळेसच पाहतो। हे सगळे पारंब्या त्याच्या, आणि आपण हा एका बाजूचं पाहतोय। आता इकडे दुसरी बाजू आहे त्याची। जवळपास 100 ते 200 मीटर अशी त्याची सगळी लांबी रुंदी असावी। नर्मदे विहार अतिशय मोठं झाड आहे। वडाचं एकच झाड आहे पूर्ण आपण पाहतोय। हे सगळं एक झाड आहे बरं का। हे दिसतंय ते पूर्ण एक झाड आहे। आपण पाहूया एका बाजूला जाऊन। इकडे सहसा आदिवासी लोक येत नाहीत। मी विचारपूस केली तर त्यांचं म्हणणं असं पडलं की इथे भूत राहतो म्हणून। यहाँ पे हम नहीं जाते, आप ही जाइए। असं हे दिवसा ही भीती वाटावी। निर्जन ठिकाण आहे आणि हे असं हे सगळं मांस वगैरे पडलेलं दिसतंय इथे जनावरांचं। कारण रात्री इथे हे सगळं दिसतंय। इथे एकच झाड आहे पूर्ण। तिकडे दिसतंय ते पण एकच झाड। आपण ती बाजू बघणार आहोत। ही बाजू बघून घ्या तुम्ही। ही एकच झाडाची बाजू आहे। एकच झाड आहे पूर्ण वडाचं झाड। त्याच्या पारंब्या आहेत या सगळ्या। आपण पुढे जाऊन पाहणार आहोत। मुख्य झाड कोणतं काहीच कळायला मार्ग नाहीये। कारण सगळीकडे अशा त्याच्या पारंब्या पसरलेल्या आहेत। सगळीकडे पारंब्या पसरलेल्या आहेत। त्यामुळे मुख्य झाड कोणतं तेच कळायला मार्ग नाही। माझ्या मते इथे पुढे एक मोठं हे मुख्य झाड असावं। हे दिसतंय ते मुख्य झाड आहे आणि याच्या त्या पारंब्या भीती वाटते। सगळीकडे काय सगळीकडून गाव आहे छोटंसं बाजूला आदिवासींचं। हे लांबपर्यंत गेलेले ते पारंब्या। अंधार आहे दिवसासुद्धा। अशा गोष्टी बघायला मला खूप आवडतात। पहा एकच झाड आहे बरं काय। परत सांगतोय म्हणजे का की सगळं एक झाड आहे, एक झाड। वेगवेगळे पक्षी आवाज वटवाघूळ आहेत मोठ्या प्रमाणामध्ये। भयान
भीतीदायक पूर्ण आहे. हे तिकडं पलीकडच्या बाजूला पोहोचलंय हेच झाड बरं काय. आणि इकडे नर्मदे हर श्रीराम जय राम जय राम. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. दयाची लीळा वर्णिती लोकतीने, नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. घाबरण्याची आवश्यकता नाही समर्थ भक्ताला कधी. बम बम भोले, हर हर महादेव. हे पहा महादेवाचं ठिकाण आहे. त्रिशूल वगैरे लावलेला आहे. अतिशय खूप मोठं वडाचं झाड आता मला बघायला मिळालं. आनंदही होतोय खूप. इकडे ते दिसतंय पलीकडच्या बाजूला. खालच्या बाजूला दिसतंय, खाली गेलेलं आहे. किमान एक 200 मीटर धरूया आपण त्याची सगळी लांबी रुंदी. अशी ती पूर्ण लांबी रुंदी. हे मुख्य झाड बरं काय. हे वडाचं मुख्य झाड आणि त्याच्या सगळ्या पारंब्या आहेत बाजूला गेलेल्या. नर्मदे नर्मदे. हे दुसरी बाजू आहे. मोठे मोठे मधमाशाचे पोळ पडलेले आहेत खाली. बहुतेक इकडे कोणीच येत नाही अशी स्थिती आहे. खूप मोठं वडाचं झाड आहे. बाहेरच्या बाजूने निघालोय. तिकडच्या बाजूला दिसतंय ते तिकडे दिसतंय ते लांबपर्यंत. ते येतेच आहे. परत इकडं लांबपर्यंत दिसतंय ते. आणि इकडे पण लांबपर्यंत गेलेलं एकच झाड. हे ते बाहेरून दिसणारं वडाचं झाड. वटवागळं खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे बाहेरून दिसणारं वडाचं झाड आहे. आणि एवढीच बाजू पलीकडच्या बाजूला आहे. म्हणजे घेरा पूर्ण 200 ते 300 मीटरचा घेरा आहे. हे टाकीन गावाच्या जवळ आणि टाकीन घाटाच्या जवळ असं हे खूप अवाढव्य आणि भव्य असं वडाचं झाड पाहायला मिळालं. खूप आनंद वाटला. खूप मोठं आहे. नर्मदे हर. जय जय रघुवीर समर्थ.